हाय गाईज. सो आजचा आपला टॉपिक काय आहे? BMS आणि वेटरनरीमध्ये कोणतं बेटर आहे आपण ते डिस्कस करणार आहोत. दोन्हीबद्दल मी इन्फॉर्मेशन काढलेली आहे आणि तुम्हाला पण समजेल की एक्झॅक्टली BMS चांगला आहे इन फ्युचर का वेटरनरी चांगला आहे. ॲज वेल ॲज आपण काय डिस्कस करणार आहोत. एक ओव्हरऑल मी शेवटचा तुम्हाला ओपनचा जो काय विद्यार्थी राहील त्याचा कट ऑफ सांगेल मी तुम्हाला BMS आणि वेटरनरीचा, गव्हर्नमेंटचा आणि प्रायव्हेटचा, म्हणजे सेफ झोनमध्ये राहतात. आणि जे विद्यार्थी BMS करणार आहेत त्यांनी देखील पाहावे, जे विद्यार्थी वेटरनरी करणार आहेत त्यांनी देखील पाहावं. यामध्ये BMS वेटरनरी यामध्ये एक्झॅक्टली डिफरन्स काय आहे, आपण यामध्ये किती कमाई करू शकतो, सॅलरी किती आहे, कोणत्या कोणत्या ठिकाणी जॉब्सच्या अपॉर्च्युनिटी आहेत, गव्हर्नमेंटसाठी किती जागा आहेत, ओव्हरऑल BMS आणि वेटरनरीबद्दल आपण डिस्कस करणार आहोत इन फ्युचर. जेणेकरून तुम्ही जर यापैकी कोणताही कोर्स निवडला तर तुम्ही कोणत्या बेनिफिटमध्ये राहताल ते ओव्हरऑल सर्व डिस्कस करणार आहोत. ओके, सो गाईज आजचा आपला टॉपिक काय आहे? BMS बेटर आहे का ते पाहणार आहोत अगोदर. त्यानंतर वेटरनरी कसं आहे ते देखील पाहू. त्यामध्ये सॅलरी, जॉब्स काय आहेत आणि यामध्ये चॅलेंजेस काय आहेत, आपण ते सर्व ओव्हरऑल डिस्कस करणार आहोत. कशासाठी? BMS वेटरनरी, BMS आणि वेटरनरीसाठी. आलं लक्षात? ठीक आहे, आता वन बाय वन डिस्कस करू. सो गाईज पहिल्यांदा आपण BMS बद्दल पाहू, त्यानंतर वेटरनरी बद्दल डिस्कस करूया. पहिल्यांदा BMS बद्दल ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज. आता एक एक ऍडव्हान्टेज आणि एक एक डिसएडव्हान्टेज काढलेला आहे मी BMS साठी. पहिल्यांदा आहे ना आपण ऍडव्हान्टेज पाहू. पहिल्यांदा ऍडव्हान्टेज काय आहे ते पाहू. गाईज यामध्ये अगोदरच क्लिअर करतो, खूप पैसा आहे. तुम्ही एक्सपेक्ट देखील करू शकत नाही तेवढा BMS करणाऱ्यासाठी पैसा आहे BMS मध्ये. पण ते कसं आहे माहितीये का? आयुर्वेदा ऍक्च्युअल रिअल नॉलेज घेत नाहीये कुणी. आयुर्वेदाचं जे रिअल ऍक्च्युअल नॉलेज आहे ना ते कोणीही घेत नाहीये. ते रिझन काय मी तुम्हाला पुढे सांगेल. ते जर तुम्ही घेताल तर डेफिनेटली तुम्ही काय म्हणतात एक 70 ते 80% मध्ये बेनिफिट मध्ये राहताल. ओके, काय म्हणतो तुम्हाला मी? आयुर्वेदा ऍक्च्युअल रिअल नॉलेज, आयुर्वेदाचं जे ऍक्च्युअल रिअल नॉलेज आहे ना ते विद्यार्थी घेत नाहीयेत. एक साधारणतः 3 ते 5 वर्ष झाले. आलं लक्षात? आता सांगतो कसं. आता डिमांडिंग खूप जास्त आहे बरं का. डिमांडिंग BMSच्या डॉक्टरला डिमांडिंग खूप जास्त आहे. डिमांड आहेत जास्त पण जागा नाही तेवढ्या. डिमांड आहेत पण आता बघू इन फ्युचर कशा आहेत, जागा आहेत का नाही. ते रिझन काय मी डिसएडव्हान्टेज मध्ये सांगेल तुम्हाला. ओके, डिमांडिंग खूप जास्त आहे. आलं लक्षात? BMSचा डॉक्टर आहेत पण ते कसं आहे माहिती का, ते कशामध्ये आहेत? BMSचे डॉक्टर आता जे आहेत आपले BMSचे डॉक्टर ते कशामध्ये जात आहेत? रिझन काय आहे त्यांचं? कशामध्ये जात आहेत ते? ॲलोपॅथीमध्ये जात आहेत. ते ॲलोपॅथीमध्ये BMSचे डॉक्टर जास्त ॲलोपॅथीमध्ये जात आहेत आणि ते गेलेले आहेत. त्यामुळे आहे ना त्यांना जास्त तेवढं इन्कम भेटत नाही ॲलोपॅथीमध्ये. आलं लक्षात? ठीक आहे. त्यानंतर आता नवीन एक कोर्स आलेला आहे त्यांच्यासाठी नॅचरोपॅथी म्हणून एक कोर्स आहे, तो नवीन आलेला आहे. यामध्ये एका सेशनसाठी काय म्हणतोय BMSच्या एका सेशनसाठी तुम्हाला किती चार्जेस पे पडतील, म्हणजे तुम्हाला किती चार्जेस देतील त्याने? एक ते 10 ते 20 हजारापर्यंत चार्जेस आहेत. 10 ते 20 हजारापर्यंत चार्जेस आहेत BMSच्या डॉक्टरांना. आता सांगतो तुम्हाला. ओके, म्हणजे ते आपल्याला ते चार्ज करू शकतात पेशंट करून. ओके, त्यानंतर आता एक एक्झाम्पल घ्या. आता एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. आता हे लक्षात आलं तुम्हाला ॲलोपॅथीमध्ये जास्त जण जात आहेत. आता एक्झाम्पल पहा. आता एक हॉस्पिटल आहे आपलं, कोणतंही हॉस्पिटल घ्या गव्हर्नमेंटचं. यामध्ये BMSचा एक डॉक्टर आहे आणि MBBSचा एक डॉक्टर आहे. BMSचा एक डॉक्टर आहे आणि MBBSचा एक डॉक्टर आहे. ठीक आहे. आता हॉस्पिटल काय करतं? हॉस्पिटल पे कुणाला जास्त करेल? दोन्ही पण काम करणार. पण BMSला लाईक मी तुम्हाला ह्याच्यामध्ये काय क्लिअर करतोय, MBBSचं आणि BMSचं, म्हणजे यामध्ये सॅलरी काय असेल. ओके, जर ते हॉस्पिटल तुम्हाला काय पे करेल, BMSच्या डॉक्टरांना काय पे करेल? 20,000, 30,000 किंवा 40,000. काय म्हणतोय? 20,000, 40,000, 30,000, 40,000 इथपर्यंत तुम्हाला ते हॉस्पिटल पे करेल. आलं लक्षात? पण MBBSची जी सॅलरी असेल, MBBSला जे पे करतील ते स्टार्टिंगच त्यांची 50,000 आहे. आलं लक्षात? त्यामुळे तुम्ही MBBS सोबत कम्पेअर करू नका. तुमचे जे चॅलेंजेस वगैरे असेल ते तुमच्या स्वतःसोबत असेल. आलं लक्षात? MBBS सोबत तुम्ही स्वतःला कम्पेअर करू नका.
या ठिकाणी तुमच्या स्किल बोलतील, सर्व जे काय असेल स्किलवरतीच असतं काम, ते सर्व शेवटी सांगेल. आता आपण डिस्कस करू नेक्स्ट. आता डिसएडव्हान्टेज काय आहे, डिसएडव्हान्टेज काय आहे, प्रॉब्लेम काय आहे. मी जे विद्यार्थी बीएमएस डॉक्टर बनतात, जे बीएमएस मध्ये जातात ते कशामध्ये चालले, ॲलोपॅथीमध्ये. ॲलोपॅथीमध्ये सर्व ॲलोपॅथीमध्ये जात आहेत. त्यामुळे तिकडचं जे इन्कम तुमचा सोर्स आहे तो खाली राहील. ॲलोपॅथीमध्ये जास्त जण जाऊ नका, कारण की आताचे जे अगोदरचे डॉक्टर्स आहेत ते ॲलोपॅथीमध्ये. रिझन काय, ऑप्शन काय आहे. आता बीएमएस चे डॉक्टर जे आहेत, बीएमएस चे डॉक्टर जे आहेत ते टीम मेंबर्स, काय म्हणतो तुम्हाला, ते टीम मेंबर्स आणि एमबीबीएस सोबत त्यांचे जे असेल चॅलेंजेस, ते चॅलेंजेस आहेत कोणते, त्यांचे जे टीम मेंबर्स असतील आणि एमबीबीएस सोबत त्यांचे चॅलेंजेस राहील. डिसएडव्हान्टेज हे राहील तुमचा जर तुम्ही ॲलोपॅथीमध्ये गेलात तर, कारण की एमबीबीएस हे ॲलोपॅथीमध्ये पण आहेत. लक्षात, एमबीबीएस डॉक्टर ॲलोपॅथीमध्ये पण आहेत. त्याच्यामुळे एमबीबीएसच्या डॉक्टरला डिमांड भेटेल, बीएमएसच्या डॉक्टरची डिमांड खाली येईल. त्यामुळे तुम्ही सिलेक्ट करत असाल तर ॲलोपॅथी सोडून व्यतिरिक्त दुसरे कोर्स करा. आता कोणते असतील ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिटेल्स वाईज सांगेल, जे की आपला बीएमएसचा असेल. ओके. त्यानंतर आता हे काही सर्व जे काय असेल तुमचं, हे सर्व जे काय असेल बीएमएसचं किंवा वेटरनरीचं, ते सर्व तुमच्या स्किलवरती डिपेंडिंग राहणार, तुमच्या सर्व स्किलवरती डिपेंडिंग राहणार. ओके. आता त्यानंतर फॉर एक्झाम्पल बघा, आता तुमच्या स्किलवरती कसं डिपेंडिंग राहणार ते सांगू तुम्हाला. फॉर एक्झाम्पल, आता एक पेशंट आला तुमच्याकडे चेक करण्यासाठी, बीएमएसच्या डॉक्टरसाठी बरं का, तुमच्याकडे एक पेशंट आला चेक करण्यासाठी, त्याला तुम्ही सॅटिस्फाय केलं, त्याचा जो आजार आहे, तुम्ही त्याचा आजार जो आहे ना, तुम्ही तुमच्या स्किलनुसार तो बरा केला, तो त्यानंतर तो काय होईल, सॅटिस्फाय झाला, तो तर नेक्स्ट टाइम तुम्हालाच आठवेल करेल. नेक्स्ट टाइम जो असेल ना तो तुमच्याकडेच येईल. काही जरी प्रॉब्लेम असेल ते तुमच्याकडेच येईल आणि त्याला आहे ना तुमचीच आठवण येणार, कारण की या डॉक्टरनी माझा हा आजार बरा केलेला आहे. म्हणजे या ठिकाणी तुमचं काय झालेलं आहे, त्या पेशंटचं सॅटिस्फाय झालेला होतो आणि डॉक्टरने त्याचा पूर्णपणे विलाज केलेला आहे. मग नेक्स्ट टाइम काय होणार, त्याच्या जवळचे जे असतील, त्याच्या ओळखीचे जे असतील, त्या ओळखीनुसार तुमच्याकडे येणार. म्हणजे यानुसार तुमचं काय होणार, तुमचं नाव होणार. लक्षात समजलं बीएमएस डॉक्टरचं. आणि गाईज आता सांगतो तुम्हाला प्रॉब्लेम. आता बीएमएस डॉक्टरमध्ये काय काय अपॉर्च्युनिटी आहेत आणि किती आहेत, लक्षात, हे ओव्हरऑल मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता फर्स्ट, गव्हर्नमेंट जॉब्स जास्त नाहीयेत. बीएमएस जे विद्यार्थी करणार आहेत त्या विद्यार्थ्यांना सांगतो, गव्हर्नमेंटच्या जास्त जॉब्स नाहीयेत. प्रायव्हेट सेक्टरमध्ये मीडियम जॉब्स आहेत, गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जास्त जागा नाही आहेत. जर असतील तर ते गव्हर्नमेंटचे विद्यार्थी घेतील, कारण की मेडिकल ऑफिसर, फील्ड ऑफिसर, ETCच्या जागा असतात त्या अगोदर भरून घेतल्या जातात. तेवढ्या जास्त जागा रिक्वायरमेंटमध्ये नाही आहेत. लक्षात. त्यानंतर दरवर्षी लाखो डॉक्टर बाहेर पडत आहेत. तुम्ही वाटलंच तर तुम्ही ज्या अपार्टमेंटमध्ये राहतात किंवा तुम्ही ज्या एरियामध्ये राहतात त्या ठिकाणी फक्त एक चक्कर मारून पहा तुम्ही की बीएमएसचे डॉक्टर किती आहेत. म्हणजे एका बाजूला एक लाईकली आपण पाहिलं तर एक आपल्या एरियामध्ये जर पाहिलं तर एक साधारणतः 10 ते 12 डॉक्टर्स तेच बीएमएसचे डॉक्टर असतील. त्यामुळे बीएमएस करत असतात तर विचार करून करा. ओके. ठीक आहे. त्यानंतर इयरली बाहेर पडतात बरं का, लाखो इयरली बाहेर पडतात. ठीक आहे. त्यामध्ये आहे ना खूप हार्ड वर्क आहे आणि स्ट्रगल आहे. बीएमएस जे करणार आहेत विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांना हार्ड वर्क खूप आहे आणि स्ट्रगल देखील खूप आहे. आणि जेणेकरून तुमची पेमेंट तुम्हाला सांगितलेली आहे, एक साधारणतः तुमची पेमेंट 30 ते 50 हजाराच्या आतच असेल. 30 ते 50 हजाराच्या आत असेल. गव्हर्नमेंट लागल्यानंतर ते पुढचं राहिलं, गव्हर्नमेंट लागल्यानंतर. पण आता जरी स्टार्टिंग असेल 20, 30, 35, 40 वर, ते पण तुमच्या स्किलवरती तुम्ही जसं इम्प्रूव्ह होत राहताल तसं तुम्हाला पेमेंट भेटत राहते. लक्षात. समजलं. ठीक आहे. आता यामध्ये सेफ स्कोर, आता यामध्ये बीएमएस साठी 2024 साठी सेफ स्कोर काय राहील माहिती आहे का, शेवटचा विद्यार्थी काही 320च्या पुढचा आता 100% राहणार. 320च्या पुढचा 100% राहणार प्रायव्हेटमध्ये. आताच क्लिअर करतो. त्यामुळे 320च्या पुढचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना वाटलं तर कर्नाटकला आपण करू शकतात, काय अडचण नाहीये. कर्नाटकचे रजिस्ट्रेशन सुरू आहेत, पण भोपाळला देखील ट्राय करू शकतात. जर तुम्हाला बीएमएसच करायचं असेल, महाराष्ट्रामध्ये मॅनेजमेंटचे खूप बजेट आहेत, 30 ते 35 लाखापर्यंत जातात. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये विचार करू नका. ज्या विद्यार्थ्यांना 320 मार्क आहेत आणि तुम्ही बॅकअपसाठी जर काय रिपीट ठेवला असताल तर डेफिनेटली तुम्ही विचार करा
की आपण शेवटपर्यंत थांबायचं का नाही. लक्षात. आता तुम्हाला ओव्हरऑल मी BMS बद्दल डिस्कस केलेलं आहे. आता आपण पाहू वेटरनरी. आता नोट घ्यायचा. आता वेटरनरी पाहण्याच्या अगोदर नोट आहे गाइस. MBBS, BMS, BHMS, BDS, BPTH, नर्सिंग, जो काही आपलं जे काही क्षेत्र असेल तुमचं, जे काही तुम्ही कोर्स निवडताल ते सर्व आहे ना, तर तुमच्या परीने बेटर आहे, तुमच्या भागात ओके आहे. पण यामध्ये काय बोलणार, यामध्ये सर्व जे आहे ना तुमचे स्किल्स, तुमचे जे हार्डवर्क वगैरे, तुमचा जो एफर्ट असेल ते तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असेल. तुम्ही कोणताही कोर्स निवडा. मी असं जज नाही करत की हा कोर्स चांगला आहे, हा कोर्स चांगला आहे. तुमच्या परीने सर्व कोर्स तुमच्यासाठी ओके आहेत, पण त्या ठिकाणी तुम्हाला स्ट्रगल, हार्डवर्क, तुमच्या स्किल इम्प्रूव्ह करावं लागतात, तुमचे एफर्ट्स लावावं लागतात. त्यानंतरच तुम्ही बेस्ट डॉक्टर होताल, चांगला डॉक्टर होताल. लक्षात. ठीक आहे. आता आपण वेटरनरीसाठी पाहू. आता आपण वेटरनरी बद्दल डिस्कस करणार आहोत. आता वेटरनरी ऑल टाइम बेस्ट आहे बरं का गाईज, ऑल टाइम बेस्ट, ऑलवेज बेस्ट आहे वेटरनरी, अगोदरपासून पण आणि पुढे पण, इन फ्युचर पण. पण ते का, आता आपण ते ओव्हरऑल डिस्कस करणार आहोत. ओके. फर्स्ट आता पहिल्यांदा काही त्यांची आपण वेटरनरीची सॅलरी पाहू. वेटरनरीची सॅलरी, कारण की जे काय आपण करत आहोत ते इन्कम आणि थोडंसं एज्युकेशनसाठीच करत आहोत ना. तर सॅलरी काय आहे, स्टार्टिंग सॅलरी ह्यांची 50,000 ते 1 लाखाच्या आत आहे. किती? 50,000 ते 1 लाखाच्या आत आहे. लक्षात. सॅलरी क्लिअर झाली. त्यानंतर यामध्ये आहे ना अदर स्टेटला, अदर स्टेट बरं का, अदर स्टेट, यामध्ये अदर स्टेटला आहे ना कॉन्ट्रॅक्ट बेसवरती जॉईनिंग होते. कॉन्ट्रॅक्ट बेसवरती जॉईनिंग होती. मला देखील माहित नव्हतं, जस्ट मी एकाला कॉल करून विचारल्यानंतर मला इन्फॉर्मेशन भेटलेली आहे. या अदर स्टेटला आहे ना वॅकन्सी शिल्लक आहेत अजूनही, वॅकन्सी शिल्लक आहेत अजूनही, आता सांगतो. आणि पेमेंट 50 ते 70,000 असेल, 50 ते 70,000 असेल अदर स्टेटला. लक्षात. ठीक आहे. त्यानंतर काय आहे, प्रायव्हेट सेक्टर. आता प्रायव्हेट सेक्टरमध्ये, आता पर्सनली सांगतो बरं का, पर्सनली सांगतो. आता आपले ओळखीचे आहेत, आता काउन्सलर आहे मी, तर आपले विद्यार्थी, पॅरेंट्स वगैरे ओळखीचेच आहेत ना, तर त्यांच्याकडून माहिती अशी आलेली आहे, जे प्रायव्हेट सेक्टरमध्ये आहेत, प्रायव्हेट सेक्टरमधली डॉक्टरांची पेमेंट, प्रायव्हेट सेक्टर मधल्या डॉक्टरांची पेमेंट किती आहे, 2 लाख ते 7 लाखाच्या आत. ते पण मंथली बरं का, ते पण मंथली, 2 ते 7 लाखाच्या आत मंथली. लक्षात. ते पण डिपेंड स्किलवरतीच आहे का, हे पण स्किलवरती. आता सांगतो तुम्हाला का, रिझन काय आहे. आता समजा, आता तुम्हाला तर माहित आहे, माणसापेक्षा कुत्र्यांची किंमत जास्त आहे, मांजरांची किंमत जास्त आहे. एक साधारणतः 15 ते 20 हजाराचं तुम्ही कुत्रं आणलं, 15 ते 20 हजाराचं तुम्ही कुत्रं आणलं, 15 ते 20 हजाराचं, आणि एक साधारणतः त्याला दवाखान्याचं लागणारच, आणि ते पण वीकली किंवा मंथली, तर त्याचे चार्जेस डॉक्टर किती घेतात माहिती आहे का. साधारणतः आत्ताच्या कंडिशनमध्ये 2024 मध्ये हजारापर्यंत जातात, हजारापर्यंत. किती? हजारापर्यंत त्याचे चार्जेस जातात. आणि माणसासाठी किती चार्जेस आहेत, 100, 150 ते 200. BMS डॉक्टर का, BMS डॉक्टरला 100 ते 200 रुपये चार्जेस आहेत चेकिंगचे. आणि या ठिकाणी किती आहे, एक साधारणतः 700 ते 1000, 700 ते 1000. या ठिकाणीच बघा तुम्ही किती फरक झालेला आहे ॲनिमल डॉक्टर आणि माणसाच्या डॉक्टरमध्ये. लक्षात. ठीक आहे. त्यानंतर काय आहे गाईज, या ठिकाणी आहे ना गव्हर्नमेंट जॉब खूप आहेत, गव्हर्नमेंट जॉब अवेलेबल खूप आहेत. कारण की गाईज या ठिकाणी आहेत महाराष्ट्रामध्ये 455 जागा फक्त वेटरनरीच्या, आणि ते 5 कॉलेज गव्हर्नमेंटचे, प्रायव्हेटचे कॉलेज नाही आहेत महाराष्ट्रामध्ये. 5च गव्हर्नमेंटचे कॉलेज आहेत. अदर स्टेटला पण गव्हर्नमेंटचे कॉलेज आहेत, क्वचितच प्रायव्हेटचे कॉलेज आहेत, ते पण अदर स्टेटला, नॉट महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे या ठिकाणी टेन्शनच नाही आहे. जॉब्स इथने खूप आहेत, जॉब्स खूप आहेत, गव्हर्नमेंट जॉब्स. या कोणत्या क्लास 1 अधिकाऱ्यासारखी जॉब आहे, क्लास 1 अधिकाऱ्यासारखी, पशु अधिकारी, अशा जॉब्स आहेत, क्लास 1 अधिकाऱ्यासारखे जॉब. ओके. त्यानंतर MPSC UPSC थ्रू, एक्झाम थ्रू तुम्ही जॉब घेऊ शकतात. लाईक कोणताही अधिकारी, तुम्ही अधिकारी टाईप करू शकतात, अधिकारी बनू शकता तुम्ही, पशु अधिकारी आहे, अशा जॉब्समध्ये तुम्ही जाऊ शकतात वेटरनरी केल्यानंतर. लक्षात. ठीक आहे. त्यानंतर नोट घ्यायचा. तर काहीच कसं आहे माहिती आहे का, हे जे काय असेल ना तुमच्या व्हॅल्यूवरती, तुम्ही जी व्हॅल्यू क्रिएट करणार त्या फील्डमध्ये, तुमच्या वेटरनरीच्या फील्डमध्ये, त्याच्यावरती डिपेंडिंग राहील. कारण की तुम्ही कसे आहात ते सर्वांना समजले पाहिजे. तुम्ही कसं ट्रीटमेंट करतात प्राण्यांची ते देखील समजलं ना, तर तुमच्याकडे तुमचा दवाखाना, तुमचं हॉस्पिटल असेल, किंवा तुम्ही ज्या फील्डमध्ये राहता, गव्हर्नमेंट जॉब असेल किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये असेल, त्या ठिकाणी तुम्ही सक्सेसफुल राहाल, MBBS पेक्षा पण पुढे राहताल. लक्षात. ठीक आहे. त्यानंतर BBSC वेटरनरी, लॉट्स ऑफ वॅकन्सी आहेत, आता देखील आहेत, आणि नेक्स्ट 7 ते 10 वर्षात देखील राहणार, आणि या ठिकाणी कॉम्पिटिशन बिलकुल नाहीये,
कॉम्पिटिशन बिलकुलच नाही आहे या ठिकाणी. विद्यार्थ्यांचं बीएमएसच्या विद्यार्थ्यांना लाखो विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन आहे. या ठिकाणी फक्त 450 म्हणजे हजार विद्यार्थी पकडा जाऊ दे, 1000 विद्यार्थ्यांचंच कॉम्पिटिशन राहणार या ठिकाणी. चॅलेंजेस जास्त नाहीयेत, चॅलेंजेस आहेत पण जास्त नाहीयेत लक्षात. आणि मुलींसाठी स्पेशल रिझर्वेशन असतं बरं का या ठिकाणी. मुलींसाठी ते घाण आहे, वास आहे, स्मेल आहे, त्यामुळे मुली या ठिकाणी जात नाहीयेत. पण ज्या विद्यार्थ्यांनी आता गेल्या वर्षी 2022ला 2023ला माझ्याकडच्या एक साधारणतः 25 ते 40 मुली लागलेल्या आहेत दोन्ही वर्षी मिळून बरं का, दोन्ही वर्षी मिळून. तर ज्या मुली आता लागलेल्या आहेत त्यांना एक पुढच्या 4 ते 5 वर्षात समजेलच की मी तुम्हाला वेटरनरी का करायला सांगितलं होतं लक्षात. ठीक आहे, समजलं तुम्हाला वेटरनरीचं हे चॅलेंजेस बिलकुल नाहीये. ठीक आहे, त्यानंतर आता तुम्ही ट्राय काय करू शकतात. आता यामध्ये तुम्ही ट्राय काय करू शकतात, वेटरनरीमध्ये तुम्ही ट्राय काय करू शकतात. ओके, फर्स्ट लार्ज ॲनिमल्स म्हणजेच गाय, म्हैस, बैल, जे काय असेल तुम्ही ते ट्राय करू शकतात. पण ते जमत नसेल तुम्हाला, आता तुम्ही म्हणत असता सर हे नको. ओके, तर हे जमत नसेल तर स्मॉल ॲनिमल घ्या. स्मॉलमध्ये कुत्रा येतो, मांजर येतो, आपले जे लहान वगैरे असतील ना प्राणी ते येतात, ते घेऊ शकता तुम्ही. ओके, आता तुम्ही हे पण नाही, आता तुम्हाला ॲनिमल मध्ये इंटरेस्ट नाही, जायचंच नाही तिकडे, तुम्हाला ॲनिमल मध्ये जायचंच नसेल तर तुम्ही या ठिकाणी काय करू शकतात, मिल्क प्लांट मध्ये जाऊ शकतात, फील्ड कंपनीमध्ये जाऊ शकतात, त्यानंतर पोएट्री फार्म मध्ये जाऊ शकतात, पुन्हा फार्मसी कंपनीमध्ये जाऊ शकतात लक्षात. म्हणजे किती आहेत बघा ना तुम्ही, किती लॉट्स ऑफ जागा अवेलेबल आहेत, लॉट्स ऑफ चॉईसेस अवेलेबल आहेत ह्याच्यासाठी, कोणासाठी, वेटरनरीसाठी. लॉट्स ऑफ जॉब्स अवेलेबल आहेत आपल्या वेटरनरीसाठी. आता काय आणखी नाही का, आता तुम्ही म्हणत असताल सर्व ओके आहे, सर्व तुम्ही सांगितलं वेटरनरीचं सर्व ओके आहे, पण यापैकी मला कुठंही जायचं नाही, यापैकी कुठल्याही भागात जायचं नाही, मला इंटरेस्टच नाहीये. तर त्या विद्यार्थ्यांसाठी आहे ना, ज्या विद्यार्थ्यांना वरीलपैकी काहीही करायचं नसेल, त्या विद्यार्थ्यांना काही करायचं नसेल तर पीजी करा. पीजी केली ना तर कोणत्याही कॉलेजमध्ये आहे ना, कोणत्याही कॉलेजमध्ये तुम्ही असिस्टंट प्रोफेसर म्हणून लागू शकतात. काय म्हणतोय, असिस्टंट प्रोफेसर म्हणजे टीचिंग लक्षात. आणि जॉब जॉईन करू शकता तुम्ही. जॉब जॉईन केली, लागू शकला, जॉब जॉईन केली तर तुम्हाला या ठिकाणी पेमेंट किती असेल, स्टार्टिंग पेमेंट सांगतो का, 60 ते 90 हजाराच्या डेफिनेटली तुम्हाला पेमेंट भेटेल असिस्टंट प्रोफेसर लक्षात. त्याच्यामुळं समजलं तुम्हाला मला एक्झॅक्टली काय म्हणायचं आहे. ओके, त्यानंतर आता 100 टाइम बेटर काय आहे, वेटरनरी. आता ह्याच्यावर मी तुम्हाला काय सांगितलं, 100 टाइम वेटरनरी आहे ना सेफ आहे इन फ्युचर. आणि पुढे काय आहे तुमच्या मनाने, आता तुमची चॉईस असेल तुम्हाला काय चॉईस करायचं आहे. कारण की वेटरनरीच्या आपण 455 जागा आहेत. आता वेटरनरीचा कट ऑफ पाहू. आता गेल्या वर्षीचा जो आपला शेवटचा कट ऑफ होता त्यामध्ये एक साधारणतः 20 ते 30 मार्कांनी कट ऑफ वाढणार आहे, 20 ते 30 मार्कांनी कट ऑफ वाढणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे चान्सेस होते वेटरनरी लागायचे त्यांना वेट करावं लागेल शेवटपर्यंत. कारण की कधी शेवटच्या राऊंडपर्यंत देखील वेट केला तर तुम्ही लागू शकता वेटरनरी जर करायचं असेल. गाईज क्लिअरली सांगतोय तुम्हाला. आता या दोन्हीमध्ये आपण डिस्कस केलं, आपण सर्व पाहिलं. सर्व आता जे काही मेडिकल कोर्सेस आहेत तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे, सर्व चांगले आहेत, असं नाहीये की मी वाईट म्हणत नाही. पण ज्या विद्यार्थ्यांचा हार्डवर्क आहे, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची परिस्थिती खूप गरीब आहे, त्यांना लवकर अपॉर्च्युनिटी पाहिजे असेल, तर MBBS भेटत नसेल तर त्या विद्यार्थ्यांनी आहे ना वेटरनरी 100% ट्राय करा. जर तुमचा स्कोर चांगला असेल, वेटरनरीमध्ये खूप जॉब्स अवेलेबल आहेत आणि पेमेंट देखील आहे आणि अपॉर्च्युनिटी देखील आहे आणि चॅलेंज बिलकुल नाहीये या ठिकाणी, कॉम्पिटिशन बिलकुल नाहीये लक्षात. ठीक आहे, समजलं तुम्हाला. काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे, तुम्ही मला कॉल करून डिस्कस करू शकतात. आता काहीच आता आपली काउन्सिलिंग सुरू होत आहे 14 पासून. सो जास्त इन्फॉर्मेशन मी देखील तुम्हाला कॉलवरती प्रोव्हाइड नाही करू शकणार, कारण की मला माझ्या विद्यार्थ्यांना लक्ष द्यावे लागेल. ओके, आणखीन एक, ज्या विद्यार्थ्यांनी काउन्सिलिंग लावली नसेल तर लवकरात लवकर तुमच्या परीने जिथे लावायचे आहे त्या ठिकाणी तुम्ही काउन्सिलिंग लावू शकता. इन केस जर तुम्हाला आपली काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर आपल्या काउन्सिलिंगचे देखील ऍडमिशन सुरू आहेत. फक्त आणि फक्त लिमिटेड सीट्स घेतो मी, जास्तीत जास्त 200 ते जास्तीत जास्त 250 एवढ्या सीट्स मी आपल्याकडे असतात. याच्या व्यतिरिक्त जास्त सीट्स मी घेत नाही, कारण की सर्व विद्यार्थ्यांना पर्सनली लक्ष द्यायचं असेल तर जास्त ऍडमिशन घेऊन काही होणार नाही लक्षात. काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा किंवा मेसेज करा. ऑफिसचे 2 नंबर आहेत, ऑफिसचे नंबर देखील मी खाली कमेंटमध्ये दिलेले आहेत. ओके, काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा. बाय गाईज.